काय कसा प्रकार झाला नेमका? दिंडी मागून ट्रक आला आणि दिंडीच्या बरोबर जिथं महिला चालत होत्या तिथं ती दिंडीचा आत ट्रक तोंडाने गेला आणि 2-3 महिला त्यात जागीच 2 महिला मृत्यू झाल्या आणि तिथनं परत तिथे आणताना वारलेले असे 3 महिला मृत्यूमुखी पडले. आता ते त्यावेळेस ते हॉर्न वगैरे काय असं वाजवलं नव्हतं का? हॉर्न वाजवलं नव्हतं, काय नव्हतं. की ज्या वेळेला ह्यो प्रकार घडला, त्यावेळेला आमच्यातली पोरं बघायला गेली, तर ती स्टेअरिंगवर झोपलेला अशा अवस्थेत तो ड्रायव्हर गाठ पडला. ड्रायव्हरचं वय जवळ-जवळ 75 ते 80 वय असेल ड्रायव्हरचं. म्हणजे काय झोपल्यामुळे मद्यपान वगैरे काय केलं होतं? झोप झोपेत आहे का मद्यपान आहे काय आम्हाला कळालं नाही. बरं. पण झोपेत असावा असं स्टेअरिंगवर तोंड मुडकं असं पडलेलं होतं. बरं, आता ड्रायव्हर तो कुठं आहे काय? ही पोलीस स्टेशनला ड्रायव्हर आहे. बरं, आता ही जी महिला होत्या ते दिंडीसोबत होते का कसं काय? दिंडी सोबत होत्या. हो. कुठल्या गावच्या त्या महिला? एक कोल्हापूरचे आहेत, बरं. एक मालगावचे आहेत हां. आणि एक कसबेटेकरचे आहेत. बरं. मग आता दिंडीसोबत चालत असताना पाठीमागून आल्यामुळं ती महिला पाठीमागून निघून होता असं काय होतं का? नाही नाही संघ होत्या. बरं. त्या ग्रुप सगळा एकसारखं एकमागं एक चालत होती दिंडी. बरं. ती दिंडीतच मध्ये ट्रक आडवा आला. बरं. मधोमध का नाही हं. आत घुसला ट्रक दिंडी. वेगाने धावत होता की सावकाश होता. आणि हे झोप लागली असावी असं वाटते. बरं. कुठल्या ते तो जो ट्रक जे आहे, ते कुठल्या दिंडीचा आहे? कुठल्या गावचा आहे? नाही हे काय माहित नाही. बरं. ही हां? काय म्हणताय? नांदेडचं होतं नांदेड. नांदेडचा होता. तर आता ही आपली जी दिंडी आहे, किती लोकं आहेत त्या दिंडीमध्ये? जवळपास 200 लोक आहेत. 200 लोकं आहेत. हो. बरं. हा. मग आता हे जे महिला ते कुठल्या गावचे आहेत वगैरे? का एकाच गावचे आहेत? एक मालगाव, हां. 2 कोल्हापूर आणि 3 नंबर कसबे डिग्रज. बरं. त्यांची काही नावं वगैरे? हे नावं वगैरे माहित नाहीत. बरं. हम्म. त्यांची नाते वगैरे कोणाला येतं काही? नाही आता फोन करून त्यांना बोलवलंय. आता ते काही जण आलेत, काही जण येत आहेत आता. बरं. आता तेच बॉडी त्यांच्या ताब्यात देण्याचं प्रोसेस चालू आहे. बरं. म्हणजे बॉडी त्यांची चालू आहे. हा. आता किती महिला टोटल त्यामध्ये गंभीर झाले? किती लोक? टोटल 12 जण आहेत. त्यामध्ये 3 एक्सपायर आहेत आणि 3 थोडं क्रिटिकल स्टेजमध्ये आहेत आणि बाकीचे किरकोळ जखमी वगैरे आहेत. त्यावेळेस तो ट्रक येत असताना काय आरडा वगैरे झाला नाही का? नाही, नाही, नाही. एकदम शांततेत दिंडी त्यांच्या मार्गाने जात होती आणि मागून ट्रक आला आणि त्यांना धडक दिली. म्हणजे त्याचा तो मार्ग होता, हम्म. तो रॉंग साईडने आला होता का? नाही ऍक्च्युली त्याचा जो रूट होता हां. त्याने डायव्हर्जन घेतल्यामुळे त्यांच्या ह्याच्या अंगावर आली, ते वारकऱ्यांच्या अंगावर आली. बरं. म्हणजे त्याचा कंट्रोलच नाही, स्टेअरिंग वरती कंट्रोल न राहिल्यामुळे त्याला समजलं नसेल की बाबा त्या कुठं चालला त्याला, आणि झोपेच्या त्याला झापडलेले असणार आणि त्यावेळी तो अंगावर गेला असणार आहे असं. बरं. कारण त्याचा रूट चेंज झालाय. आता इथं- आणि असं नाही की ही एकच दिंडी त्या मार्गाने चालली, त्याच्या पुढून पण आणि मागून पण दोन्ही साईड दिंड्या आहेत त्यांच्या मागे पुढे. पोलीस प्रशासन किंवा याचं काय आता काय बोलणं झालं तसं? पोलीस प्रशासनचं असं काही बोलणं नाही झालं. मग उपमुख्यमंत्री आले होते, त्यांनी थोडंसं इथे बघितलं, त्यांनी थोडं काही इथं प्रशासनाला इन्स्ट्रक्शन दिलं. आता पुढं त्यांचं चालू आहे. आता काही त्यांनी रुग्ण ते ह्याच्यामध्ये ससूनला वगैरे पाठवलेत, काही इथं ICU मध्ये जेजुरी इथं प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये त्यांनी हलवण्याचं काम केलेलं आहे. उपचार चालू आहेत. चालकाचं काय? चालक असं असं ऐकायला मिळतं की चालकाला झापड आल्यामुळे त्याचा कंट्रोल नाही राहिला स्टीअरिंग वरती आणि ऍक्सिडेंट झाल्यानंतर त्याला कळालं की त्याला काय केलं त्याने, आणि मग बाकीच्या लोकांनी त्याला बाहेर काढलं. असं झालं. आता चालक कुठं पोलिसांच्या ताब्यात? पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. तर अशा पद्धतीनं बघायला गेलं तर 3 महिला सध्या या ठिकाणी मृत्युमुखी पडलेल्या आहेत आणि या ठिकाणी उपमुख्यमंत्री देखील या ठिकाणी येऊन गेलेले आहेत. नेमके काय हे आता काय प्रकार घडला हे आपल्या समोर तुम्ही बोललेलेच आहेत. पण आता इथून पुढची जी काय प्रोसेस आहे त्या ठिकाणी होणार आहे आणि ज्या महिला आहेत त्या महिलांच्या जे नातेवाईक आहेत त्या नातेवाईक आल्यानंतर जे डेड बॉडी आहे ती त्यांच्या घरी सोपवण्यात येणार आहे. आणि हे आता आपण गावकरी आणि त्या दिंडीतली लोकं होती. अचानक पाठीमागून तो ट्रक आला